आणि एवढं कडक उन्हात मी ब्लॉग शूट करतोय. ब्लॉगर म्हणजे एकदम सोपी गोष्ट नाही. मित्रांनो कसं आहेत मजेत ना. स्वागत आहे तुमचं पुन्हा यायला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आणि मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे बघू शकता. मित्रांनो काल पाणी भरलं होतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ती पाईप वगैरे गुंडाळून ठेवला. पण पाईप गुंडाळताना मित्रांनो आड्या एवढ्या पडले ना, हे बघताय नीट गुंडाळता झाला नाही का, त्यामुळे असं झालं. कारण गडबड जास्त होती त्यामुळे असा गुंडाळला, अशा आड्या पडल्या त्याला. तर याला ऐकतं ना सोडून परत एकदा असं नीट व्यवस्थित घडी घालावं लागेल, नाही तर पाईप खराब होऊन जाईल. आणि ते पण इथं सावलीत ठेवलेलं आहे असं. म्हणून जर मित्रांनो पाईप ठेवला तर पूर्ण खराब होऊन जाईल आणि उन्हाळ्यात आपल्याला पाईप जास्त गरज आहे त्यासाठी. हे बघताय हा आणला 100 फूट आणि हा एक 100 फूट आहे, म्हणजे असं 200 फूट पाईप आहे. तसं मग काल पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे. खूप जास्त गरम होते मित्रांनो का, असं मे महिना कधी संपन्न असं झाले. आजचा व्ह्यू आपला एकदम भारी आहे. बघताय परचे 2 वाजलेले मित्रांनो आणि एकदम कडक असं ऊन पडलेलं बाहेर. बघताय आणि एवढं कडक उन्हात मी ब्लॉग शूट करतोय. ब्लॉगर म्हणजे एकदम सोपी गोष्ट नाही. काही कवायना पण टाकावं लागतं नाही का, त्यासाठी ऊन वगैरे काहीच बघावं लागत नाही. कसं कवायना पण आपल्याला ब्लॉग मानावं लागतं. बघताय वाऱ्याने तर मित्रांनो कडीपत्ते झाडे नाही एकदम मोडाय बसले. बघताय किती वेळा बांधले तरी नाही का असं सरळ राहतच नाही, डायरेक्ट असं झालं. हे बघा अजून एकदा चांगला पाऊस आणि जर वार सुटलं तर कडीपत्त्या झाडच राहायचं, असं पुढंच नाही का. हे बघते डायरेक्ट समोर असं उगून आले. तर मग मित्रांनो आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका.